पेठ तालुक्याच्या उत्तर भागातील दाभाडी, घोटपाडा, वडापाडा, गांडोळे, शिपुझरी, कोपर्ली खुर्द गावांना जाणाऱ्या रस्त्यांना वाली कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। पेठ जोगमोडी येथे शासकीय कार्यालय, वैद्यकीय दवाखाना, शाळा, महाविद्यालय जाण्यासाठी याच रस्त्यावरून ग्रामस्थांना ये-जा करावी लागते। अनेक वर्ष होऊनही लोकप्रतिनिधी अथवा बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे लक्ष गेलेले दिसत नाही। दरवेळी निवडणुका येतात, आश्वासनांच्या खैरात केली जाते, मात्र निवडणुका झाल्या की विसर पडतो। त्यामुळे लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। घोटपाडा, गांडोळे या गावांनी त्यांच्या गावात अद्याप एसटी बस बघितलेली नाही। खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही। या गावातील ग्रामस्थांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी याच रस्त्यावरून कठीण परिस्थितीत प्रवास करावा लागतो। अनेक वर्ष होऊनही रस्ता दुरुस्ती झालेली नसल्याने लवकरात लवकर डांबरीकरण करण्याची मागणी गांडोळे येथील समाजसेवक कैलास गारे, यशवंत भुसारे, अंकुश महाले, योगेश चौधरी, पंडित गावित, योगेश गायकवाड, ईश्वर राऊत, राजेंद्र निकुळे, येथील सरपंच उषा गवळी, ग्रामपंचायत सदस्य अंबादास भोये, ग्रामस्थ किरण डोळे, मुरलीधर गवळी, पंडित पवार, दिगंबर गायकवाड या ग्रामस्थांनी डांबरीकरणाची मागणी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर भोये, पेठ। नमस्कार, माझे नाव उषाताई पुंडलिक गवळी, ग्रुप ग्रामपंचायत कापूरनेपैकी दाभाडी सरपंच। आज माझी समस्या ही आहे की जोगमोडी, कोपुर्ली, डोमखडक, दाभाडी, वडपाडा, घोटपाडा, गांडोळा या रस्त्याची अवस्था खूपच बेकार झालेली आहे। बेकार म्हणजे असं का ह्या रस्त्याला ज्या गरोदर माता, स्तनदा माता जे PSC जोगमोडी आहे, इथं दवाखान्यात जाताना त्यांना खूप त्रास होतो आणि बाजाराच्या ठिकाणी जे लोक जातात बाजारासाठी जोगमोडी येथे त्यांना पण जाताना त्रास होतो। तर ह्या रस्त्याची अवस्था दैनंदिन जवळपास 20 वर्ष झालेले असतील तर हा रस्ता झालेला नाही। तरी आमची महिलांची या गावांची अशी विनंती आहे की हा रस्ता जोगमोडी, कोपुर्ली, डोमखडक, दाभाडी, घोटपाडा, वडपाडा, गांडोळा हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण झालं पाहिजे।